नमस्कार, माझं नाव आहे प्रियांका सचिन शिंदे. मी भांडूपवरून बोलते. मला PCODचा प्रॉब्लेम आहे. माझ्या लग्नाला जवळ-जवळ 13-14 वर्ष झाले. पहिली मुलगी मला 5 वर्षानंतर झाली कंटिन्युअस ट्रीटमेंटमुळे. कंटिन्युअस फॉलिकल स्टडीज, इंजेक्शन्स हे झाल्यानंतर मला 5 वर्षानंतर एक मुलगी झाली. आणि मुलगी झाल्यानंतर जेव्हा 3 ते 4 वर्षांनी मी सेकंड चान्स घ्यायचा ठरवलं. माझे डॉक्टर आहेत तिथे गायनॅक. त्यांच्याकडून मी ट्रीटमेंट घेऊन पहिली माझी गर्भधारणा राहिली 2015 मध्ये. 2015 मध्ये जेव्हा गर्भधारणा राहिली मला असं समजलं, तेव्हा मी फर्स्ट सोनोग्राफी मी करायला गेली. तेव्हा असं समजलं की त्याला हार्टबीट्सच नाही आहेत. त्याला बोलतात मिस अबॉर्शन. हे मिस अबॉर्शन झालं माझं 2015 मध्ये. सेकंड परत 2018 मध्ये मी माझी सेकंड प्रेग्नन्सी, इनफॅक्ट थर्ड प्रेग्नन्सी राहिली. थर्ड प्रेग्नन्सीमध्ये सेम इश्यूज. परत ते सेम मिस अबॉर्शन. फर्स्ट सोनोग्राफी केली तेव्हा मला समजलं की त्याला हार्टबीट्सच नाही आहे. तर ह्या 2 मिस अबॉर्शन मला झाले. 2018 मध्ये सेकंड मिस अबॉर्शन झाल्यानंतर इमिजिएट मला फोर्थ प्रेग्नन्सी राहिली. ह्या फोर्थ प्रेग्नन्सी राहिल्यानंतर जे सेम सिम्पटम्स मला आधी 2 प्रेग्नन्सीमध्ये झालेले, लाईक ब्लिडिंग होत होतं, ते सेम सिम्पटम्स मला परत दिसू लागले. मी इमिजिएट डॉक्टरांकडे गेली, डॉक्टरांना भेटली. तेव्हा डॉक्टर म्हणाले की असं चान्सेस आहेत की पहिले जे 2 केसेस झाल्या ह्या थर्ड वेळेला पण तेच होणार आहे. मग घरी आली, जेव्हा मी सासूबाईंशी डिस्कस केलं, तर सासूबाई ऑलरेडी त्यांच्या निरामयची ट्रीटमेंट घेत होता आणि त्यांना बऱ्यापैकी फरक होता. तर त्या इमिजिएट म्हणाल्या की आपण निरामयमध्ये भेट घेऊया, निरामयमध्ये जाऊन भेटूया. तर मी म्हटलं हो ठीक आहे, आपण जाऊन भेटूया दुसऱ्या दिवशी. तर ट्रीटमेंट घ्यायलाही स्टार्ट केली आणि त्याच्यानंतर इमिजिएट माझी ऑलरेडी डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू होती. डॉक्टरांनी मला सांगितलं, तुम्हाला 7 ते 8 दिवस तुम्हाला कम्प्लिटली बेड रेस्ट घ्यावा लागेल, तुम्हाला हॉस्पिटलाइज्ड व्हावं लागेल. तर मी हॉस्पिटलाइज झाली. ह्या जे 7 ते 8 दिवसामध्ये जवळ-जवळ त्यांनी मला मॅडमने सांगितलेलं की तुम्ही 2-2 तासांनी ट्रीटमेंट घ्या. ह्या सगळ्या गोष्टी 5 ते 6 दिवस झाल्या. 5 ते 6 दिवसानंतर जेव्हा माझी सोनोग्राफी करायची वेळ आली आणि इव्हन डॉक्टरांची ट्रीटमेंट पण चालू होती, जेव्हा सोनोग्राफी करायची वेळ आली, सोनोग्राफी करायला गेली आणि रिपोर्ट्स एकदम प्रॉपर आले, रिपोर्ट्स एकदम छान आले. बाळ एकदम व्यवस्थित होतं, काही प्रॉब्लेम नव्हते. जो इश्यू होता, जे माझं ब्लिडिंग होत होतं, ते पण बऱ्यापैकी म्हणजे निघून गेलेलं. हे सगळं प्रॉब्लेम हे झालेले. सो कंप्लीट 9 मंथ्स ट्रीटमेंट घेतल्यानंतर एक हेल्दी बाळ जन्माला आलं. जेव्हा डिलिव्हरी झाली त्याचं वजन 4.5 किलो होतं. डॉक्टरांना स्वतः एक मिरेकल झाल्यासारखं झालं. डॉक्टर स्वतः येऊन मला भेटले, "अरे वाह! एकदम छान बेबी आहे तुमचं." सो हे फक्त निरामयमुळे शक्य झालं. सो थँक यू. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.